पुंडलिकवरदाय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यान मूलम गुरुमूर्ती पूजा मूलम गुरुपदम मंत्र मूलम गुरुर्वाक्यम मुक्ति मूलम गुरु कृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृक् दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत आणि या ग्रंथाचा हेतू हृदयामधील सर्व संशय नष्ट करून जन्म मरणाचा फेरा संपविणे असा आहे। साधारण माणसांना जन्म आणि मरण हे दुःख आहे हे लक्षात येऊ शकत नाही। परमार्थ म्हणजे काय असा जेव्हा साधारण माणसाच्या समोर प्रश्न येतो तेव्हा घराच्या कोण्यामध्ये ठेवलेले देव पूजणं याच्या पलीकडे अशा माणसांची बुद्धी चालत नाही। अधिक तेवढ्याने त्याचं काम भागत नाही म्हणून वेगवेगळ्या तीर्थाच्या ठिकाणी असलेल्या देवळांमधील देव त्यांचं दर्शन घेणं या पलीकडे बुद्धी चालत नाही। हुशार झाला तर यज्ञ करणे किंवा नामस्मरण करणे किंवा विहित कर्म योग्य तऱ्हेने करणं अशा प्रकारे मनुष्य प्रयत्न करू शकतो। परंतु जन्म आणि मरण हे काहीतरी आहे, हे दुःख आहे, हे कळणं मात्र माणसांना फार अवघड आहे। याच्या मागे एक दिवसाचा हा खेळ नसून अनंत जन्मांचा हा खेळ आहे। म्हणजे आज आपण हा काही सुरू केलेला नाही। कुठलाही मनुष्य काही आज दिसतो 40 वर्षाचा आहे, 50 वर्षाचा आहे, 60 वर्षाचा आहे, 2 वर्षाचा आहे, 5 वर्षाचा आहे, असा जरी मनुष्य दिसत असला तरी सुद्धा ते फक्त त्याचं स्थूल शरीर आहे। त्याच्या शरीरामध्ये असलेलं जे मन आहे, त्याच्या शरीरामध्ये असलेलं जे चित्त आहे, त्या चित्तामध्ये असलेले जे संस्कार आहेत हे संस्कार अनंत जन्मांचे आहेत। अनंत जन्मांच्या अनेक जन्मांनंतर अनेक मृत्यूनंतर त्याने हा मनुष्य देह प्राप्त केलेला आहे। म्हणजे आपण जरी दिसायला आत्ता असे दिसत असलो की आपण काहीतरी 25 वर्षापूर्वी जन्मलेलो आहोत किंवा 30 वर्षापूर्वी 60 वर्षापूर्वी जन्मलेलो आहोत असं दिसत जरी असलं तरी हे फक्त ह्या स्थूल शरीराचं वय आहे। याच्या मागे या शरीराच्या आतमध्ये जे शरीर आहे ते शरीर कल्पानुकल्पे आपण घेऊन फिरतो आहोत। अविद्येचा संबंध कल्पानुकल्पे आपला आहे आणि या सगळ्या संबंधामुळे आपल्याला ही पुनरावृत्ती आहे। पुन्हा पुन्हा जन्म आणि मरण हे खरं पाहिलं तर चांगलं नाही, परंतु साधारण माणसं जी समाजामध्ये बुद्धिवान समजली जातात अशी माणसं सुद्धा जन्म आणि मरण यांच्या मधला जो काळ आहे या काळाला जीवन हे चांगलं आहे असं समजतात आणि लोकांची दिशाभूल करतात। हुशार माणसं सुद्धा समाजातली दिशाभूल करणारी आहेत। असो तरी सुद्धा आपण हा विषय हाताळतो आहोत। या विषयाकडे आपण आपली गती करण्याचा प्रयत्न करत आहोत। यासारखं धाडस दुसरं काही नाही। कारण की तुम्ही या ठिकाणी सगळेजण जमा होता तर या ठिकाणी जमा होणं हे तसं पाहिलं तर अवघड आहे। या विषयामध्ये एकत्र येणं फारच अवघड आहे कारण की हा विषय अत्यंत निराळा जो की कदाचित 99% लोक पाहतही नाहीत असा हा विषय असल्यामुळे तुमच्यासारखे माणसं या ठिकाणी येऊन एकत्रित जमून हा विषय अभ्यास करण्याचा प्रयत्न करतात। हे नक्कीच काहीतरी पूर्वसंचित पूर्वसुकृत असल्याशिवाय असं होऊ शकत नाही।
या विषयाकडे येण्यासाठी अनंत जन्मांची कृपा असावी लागते. म्हणून आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन या विषयाचा अभ्यास करायचं ठरवलं, ही खरंच कौतुकास्पद बाब आहे. आपण या ठिकाणी 12व्या श्लोकाचा अभ्यास करतो आहोत. 12वा श्लोक हा दृग्दृश्य ग्रंथातील मनो अहंकृत्य उपादानम लिंगम एकम जडात्मकम अवस्थात्रय मनवेती जायते म्रियते तथा. मन आणि अहंकार या दोन प्रमुख उपादान कारणांपासून बनलेलं लिंग शरीर आहे. लिंग शरीर किंवा लिंग देह हा सूक्ष्म, अतिसूक्ष्म आहे. तो कळण्याच्या पलीकडे आहे. ज्याप्रमाणे आपलं मन हे कधीही कोणालाही दिसत नाही, ना दुसऱ्याला ना आपल्याला, परंतु मन हे आपल्या स्वतःच्या अनुभवात येतं, दुसऱ्याच्या अनुभवात येणं कठीण आहे. त्याचप्रमाणे अहंकार सुद्धा आहे. मन आणि अहंकार यामध्ये जे काही असतं हे स्थूल शरीरावर प्रगट झाल्यानंतर त्याचा अंदाज बांधता येतो. खरं तर मन आणि अहंकार हा कळत नाही. म्हणजे माझ्या आतमध्ये काय चाललंय हे तुम्ही जाणूच शकत नाही जिथपर्यंत माझ्या बाह्य शरीरावर ते प्रगट होणार नाही. म्हणजे माझ्या चेहऱ्यावर, डोळ्यांमध्ये, हातामध्ये, पायामध्ये, या सगळ्या शरीरामध्ये जर ते प्रगट झालं तरच मन काय आहे किंवा अहंकार काय आहे हे लक्षात घेता येऊ शकतं, फक्त अंदाज बांधून. खरं तर मन आणि अहंकार हे काहीही लक्षात येण्यासारखी गोष्ट नाही. आणि याच्यापासून बनलेलं हे लिंग शरीर हे त्याचप्रमाणे कळण्यासाठी अत्यंत अवघड आहे, दुसऱ्यांनाही आणि खरं तर स्वतःलाही. अशा या लिंग शरीरापासून पुढे आपल्याला स्थूल देहाची प्राप्ती झाली. स्थूल देह जो आहे हा आपल्याला लिंग देहामध्ये असलेले जे संस्कार आहेत या संस्कारांच्या भोगासाठी उपयोगाला येतो. आणि हा लिंग देह चिद्रूप आहे असं आपल्याला वाटू लागतं जेव्हा आपण या शरीराचा भोग भोगू लागतो किंवा या शरीराच्या द्वारे विविध प्रकारचे भोग आपण भोगतो. परंतु लिंगदेहाची माहितीच नसल्यामुळे लिंगदेह आहे का नाही, मग तो चिद्रूप आहे का जडरूप आहे हे कळण्याचा तसा प्रश्न येत नाही. पण आपण मागे विचार केलेला आहे की कसा तो देह आहे आणि आपल्याला कशा प्रकारे तो चिद्रूप वाटतो याचा आपण आधी अभ्यास केलेलाच आहे. हा लिंगदेह चिद्रूप नसून तो जडात्मक आहे याचाही आपण विचार केलेला आहे. आणि अशा या लिंगदेहाच्या ज्या 5 अवस्था आहेत या अवस्थेंचा आपण अभ्यास करतो आहोत. 5 अवस्थांमध्ये पहिली अवस्था जी आहे ती जागृती, दुसरी अवस्था जी आहे ती स्वप्न, तिसरी जी अवस्था आहे ती सुषुप्ती. अशा या 3 अवस्था साधारणपणे आपला जो अभ्यास आहे त्याप्रमाणे आपल्याला माहित आहे की 3 शरीरांच्या या 3 अवस्था धरण्यात येतात. स्थूल देहाची जागृत अवस्था, सूक्ष्म देहाची स्वप्न अवस्था आणि कारण देहाची सुषुप्ती अवस्था. अशा या 3 अवस्था 3 शरीरांच्या धरण्यात येतात. परंतु या ठिकाणी मात्र या लिंग देहाच्या अवस्था आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. हा थोडासा सूक्ष्म अभ्यास आहे त्या आधीच्या अभ्यासापेक्षा. म्हणजे तो चुकीचा आहे असं म्हणता येत नाही, तर त्यापेक्षा हा थोडासा सूक्ष्म अभ्यास आहे की या 3 अवस्था कोणाच्या धरल्यात, लिंग देहाच्या धरलेल्या आहेत किंवा लिंग देहाला प्राप्त झालेल्या अवस्था आहेत किंवा लिंग देह या 3 अवस्था भोगतो असंही म्हणता येईल. फक्त ह्या 3 अवस्था नसून उत्तरार्धामध्ये या चरणाच्या हे दिलेलं आहे की जायते म्रियते तथा, म्हणजे जन्म आणि मरण या सुद्धा त्याच्याच अवस्था आहेत, म्हणजे लिंगदेहाच्या अवस्था. म्हणजे लिंगदेहच जागृत, स्वप्न आणि सुषुप्त या 3 अवस्थेतून जातो किंवा या 3 अवस्था भोगतो. एवढंच नव्हे तर या लिंगदेहालाच जन्म आणि मरण भोगावं लागतं. म्हणजे जन्म आणि मरणाचा जो फेरा आहे हा मुळात या लिंगदेहामुळे सुरू होतो. म्हणून जर आपल्याला जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा प्रश्न कधी निर्माण झालाच तर आपल्याला लक्ष द्यावं लागेल लिंगदेहावर. आणि म्हणून ज्ञानदेवांनी जो अभंग लिहिलाय त्याच्याबद्दल मी तुम्हाला मागेही सांगितलेलं आहे की लिंग देह भंग जव झाला नाही तव वरी बाप आहे मुक्ती कैची. म्हणून लिंग देह भंग हा आपला विषय आहे, हाच आपला प्रमुख विषय आहे आणि हेच आपलं प्रमुख कर्तव्य आहे. बाकी जे काही आपण संसारामध्ये करतो हा फक्त व्यावहारिक भाग आहे, तो पारमार्थिक भाग नाही. व्यवहार आणि परमार्थ यांची गफलत करू नये. व्यवहार आणि परमार्थ याच्यामध्ये एकी साधण्याचाही प्रयत्न करू नये. व्यवहार व्यवहाराच्या ठिकाणी असतो, परमार्थ परमार्थाच्या ठिकाणी असतो. व्यवहारामध्ये आणि परमार्थामध्ये जे एकत्रीकरण करण्यात आलं तर सगळा गोंधळ उडतो.
आणि मग हे करू का ते करू अशी संशयास्पद वृत्ती तयार होते आणि तो मनुष्य बेचैन होऊन जातो, अशांत अस्थिर होतो, त्याला काही सुचत नाही नक्की काय करायचं, आहे की नाही. म्हणून अशी परिस्थिती आपली येऊ नये यासाठी अभ्यास करा, यासाठी योग्य मार्गदर्शकांचं सहाय्य घ्या, जेणेकरून आपल्याला नक्की काय करायचं हे लक्षात येईल. जन्म या शब्दाचा आपण मागे विचार करत होतो आणि कदाचित मरण या शब्दाचा सुद्धा आपण विचार करत होतो. जन्म आणि मरण या दोन काळामध्ये जो मधला जो पट्टा आहे हा सगळ्यात भयानक पट्टा आहे. जन्म, आपल्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे. कधी झालाय? कधी झालाय जन्म? जन्म कधी झाला आपला? तुमचा जन्म झालाय का नाही झालाय? झालाय. कधी झालाय? कधी म्हणजे कधी? मातेच्या उदरात. मातेच्या उदरात आपला जन्म झाल्यासारखा वाटतो, पण खरं तो मातेच्या उदरात होत नसून कुठे होतो? सांगितलं तो कुठे जन्म होतो मागील वेळेस. पित्याच्या हृदयात जन्म होतो. पहिला जन्म आपला होतो पित्याच्या हृदयात. पित्याच्या श्वासोश्वासातून जी लिंग देहाची गाठ असते ती हृदयात जाते. हृदयातल्या असलेल्या प्रकाशाच्या साह्याने ती फुटते. मग तिथे अशा अनेक गाठी असतात, अनेक असंख्य जीव या नाकावाट्या आतमध्ये जातात पित्याच्या. मग सगळ्याच का फुटत नाहीत असा प्रश्न येऊ शकतो. फुटतात सगळ्या, जेवढ्या जातील तेवढ्यातल्या बऱ्याचशा. जेवढ्यांना फुटणं शक्य तेवढे फुटतात, जेवढ्यांना ते पोषक वातावरण तेवढे फुटतात. तेवढे शुक्रजंतू तयार होतात. एक शुक्रजंतू तयार होत नाही, लाखो कदाचित करोडो शुक्रजंतू तयार होतात. आणि त्यातला एखादा दुसरा तिसरा, जास्तीत जास्त एखादाच ज्याला पोषक वातावरण आहे असा, ज्याला पोषक आहे असाच जीव मातेच्या उदरात वाढवला जातो. कारण मातेच्या उदरामध्ये शुक्र आणि शोणिताचा बांधा या दोघांचा जेव्हा संबंध होतो तेव्हा जन्म होत असतो. शुक्र आणि शोणित या दोघांच्या शिवाय जन्म होत नाही. शुक्र हा प्रमुख आहे, शोणित हा बांधा आहे. शोणिताच्या साह्याने लेपलं जातं. म्हणजे माझं हे जे शरीर दिसतंय हे शुक्र शोणिताने बांधलेलं आहे. शुक्र रूपाने तो पहिल्यांदा फुटून जीवता येतो, तिथे प्रकट होतो, तिथे फुटतो. आणि मातेच्या उदरामध्ये त्याचं पालन पोषण केलं जातं 9 महिने आणि 9 महिन्यानंतर तो बाहेर येतो. म्हणजे खरं तर पित्याच्या हृदयात फुटला तोच पहिला जन्म असतो. सगळ्याच्या लाखोच्या लाखो शुक्रजंतूंचं पालन पोषण होऊ शकत नाही, कारण सगळ्यांना पोषक वातावरण नसतं. आता हे पोषक हा शब्द जो आहे तो हा अत्यंत महत्वाचा आहे. तो मी आता सांगत नाही कारण तो विषय आपल्याला इथे काही घ्यायचा नाही. परंतु पोषक म्हणजे काय हे महत्वाचं आहे. सगळ्याच जीवांना पोषक वातावरण नसतं, म्हणून एखादाच जीव जन्माला येतो. आणि तो जो जीव आहे, समजा मी जन्माला आलो तर मला पोषक वातावरण होतं, बाप आणि आई या दोघांच्यामुळे मला जे पोषक वातावरण त्यामुळे तिथे मी जन्म घेतला. तर मातेच्या उदरातून बाहेर येताना जो जन्म दिसतो तो लौकिक अर्थाने जगाला माहीत असलेला जन्म आहे. पण आपला जन्म तेव्हा झालेला नसून त्याच्या आधी 9 महिने किंवा 8 महिने जे काय असतील, 9, 10, 8 किती असतील तर ते तो जो कालावधी आहे तेव्हा तो जन्म झाला आपला. पण लौकिक अर्थाने मात्र तो जन्म मानण्यात येत नाही आणि तसं धरणं योग्यही नाही. ज्योतिषशास्त्राप्रमाणे सुद्धा मातेच्या उदरातून बाहेर आल्यानंतरचा जन्म मानण्यात येतो आणि त्याच्याप्रमाणेच पुढचं शास्त्र मांडण्यात आलेलं आहे. काही लोक मात्र त्याच्या आधी 9 महिने वगैरे अंदाजपंचे घेऊ शकतात, म्हणजे अंदाज धरतात ते. तर असो, तो काय आपला विषय नाही. तर मातेच्या उदरातून बाहेर आलो तो झाला आपला जन्म. आता हा जन्म झाला म्हणजे मातेच्या उदरातून बाहेर आलो तर आपण स्थूल शरीर घेऊनच आलो. स्थूल शरीर मातेच्या उदरामध्ये आपलं लेंपलं गेलं, तसा आकार देण्यात आला. 9 महिने त्याला तशी रचना देण्यात आली. आणि मग बाहेर आल्यानंतर मग हळूहळू हळूहळू हळू आपण या जगासारखं प्रयत्न करतो, पाहत राहतो. अनंत जन्मांचे संस्कार आतमध्ये असल्यामुळे स्थूल शरीराच्या आतमध्ये पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच प्राण सगळे पूर्व अनंत जन्मांचे संस्कार हे आता आहेतच. हे बाळ जन्माला जरी आलं, लहान छोटं जरी असलं तरी त्याचं स्थूल शरीर, त्या स्थूल शरीराच्या आतमध्ये सगळे संस्कार आहेत. त्याला इंद्रिय आहेत, सर्व ज्ञानेंद्रिय आहेत, कर्मेंद्रिय, प्राण आहे, सगळं आहे. सगळं आपलं जसं आहे तसंच आहे त्याचं. फक्त काय आहे, जसं एखादं कळी असते, कळी, ती कळी जी असते एकदमच फुल होत नाही ना. ती कळी फुल कधी होते, ती हळूहळू हळूहळू जसं कालावधी वाढतो तसं ती कळी हळूहळू हळूहळू फुलत जाते आणि मग एक विशिष्ट वेळेला ती पूर्ण फुलते. एकदमच काही कळी लगेचच फुल असं होत नाही. त्याचप्रमाणे लहान मूल सुद्धा जे आहे, हे लहान मूल सुद्धा जेव्हा हळूहळू वाढत जातं,
वाढत गेल्यानंतर हळूहळू हळूहळू हळू त्याच्या आतमधलं जे काही सुप्त आहे, जशी कळीमध्ये फूल सुप्त असतं, बीजामध्ये झाड सुप्त असतं, मग ते पुढे वाढत जातं. जसं जसं त्याला खत पाणी घालू आपण त्याप्रमाणे ते झाड वाढत जातं बीजामधलं. त्याचप्रमाणे लहान मुलाच्या आतमध्ये जे काही बीज रूपाने संस्कार आहेत, हे सगळे संस्कार हळूहळू बाहेर निघायला लागतात. आणि मग ते लहान मूल तसंच्या तसं आपण जसं म्हणतोय त्याप्रमाणे, सभोवतालचं वातावरण ज्याप्रमाणे त्याप्रमाणे ते वागायला लागतं. आपण म्हणतो त्याप्रमाणे तो कसं काय वागतो, तर मुळात आपल्या ठिकाणी त्याचा जन्म होणं याला कारणच त्याचे पूर्वसंस्कार तसे असतात. म्हणजे ज्याचे संस्कार भारतात जन्म घेण्याचे आहेत तो मनुष्य अमेरिकेत जन्म घेऊच शकत नाही. मग त्याचा जन्म जर जपानमध्ये होणं अपेक्षित असेल तर तो जपानमध्येच होणार आहे. एखाद्याचा जन्म जर स्वर्गात होणं अपेक्षित असेल तो स्वर्गातच जाईल. एखाद्याचा नरकात जन्म होणार असेल तर नरकातच होणार आहे. म्हणजे ज्याचा जिथे जन्म होणं अपेक्षित आहे तिथेच तो जन्म होतो. मग तो जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणच्या वातावरणाशी त्याचे संस्कार जुळतच असतात. म्हणून आपण आई म्हटलं की तो पण आईच म्हणतो, आपण मम्मी म्हटलं की तो मम्मीच म्हणणार आहे. म्हणजे लोक म्हणतात नाही आपण त्याला आई आई शिकवतो म्हणून तो आई म्हणायला लागला. तुम्ही काही शिकू नका, तुम्ही काही जरी नाही शिकवला तरी त्याचे संस्कार अधिक आपलं वागणं बोलणं हे सगळं तो 5 ज्ञानेंद्रियांनी पाहत असतो. तो लहान जीव जरी असला तरी ते सगळं पाहतोय. आणि हे सगळं पाहत असताना तो फक्त त्याच्या आतमध्ये जे संस्कार आहेत त्याच्याशी ते जुळवत राहतो. ही प्रक्रिया साधारणपणे लक्षात येत नाही, पण आतमधल्या संस्काराशी आणि बाहेरच्या जगताशी ते सगळं तो जुळवत राहतो. आणि मुळातच ज्या ठिकाणी तो जन्मलाय त्याची त्याचं जुळायला पाहिजेच, आहे की नाही. फक्त तो त्याला रिकलेक्शन म्हणतात, म्हणजे त्याचं तो फक्त रिकलेक्ट करत राहतो. आणि त्याच्यातही अधिक काय आहे की काही गोष्टी ज्या त्या नवीन ज्या असतात तो त्याचा छाप पुन्हा पाडून घेतो. मग हे असं आहे, हे असं आहे, हे असं आहे, असं आहे, असं फक्त तो अधिक वाढवतही राहतो. म्हणजे फक्त काही सगळं पूर्वजन्माच्या संस्कारामुळेच त्याला भोगायचं असं नाही, तर या ठिकाणी आता नवीन जे काय आहे त्याचे संस्कार सुद्धा त्याला आतमध्ये पुन्हा छापून घ्यायचे. म्हणजे पूर्वीचं अधिक आत्ताचं असं एकत्रित करून त्याचं सगळं जगणं सुरू होतं. हळूहळू तो जीव जसा जसा वाढायला लागतो त्याप्रमाणे तो फुलत जातो. मग लहानपणापासून मग वाढत 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 तरुणपण, मग तरुणपणापासून हळूहळू हळूहळू वृद्धपण, तर असा त्याचा कालावधी जातो. आणि सगळ्या शेवटी वृद्ध झाल्यानंतर हे शरीर जे आहे हे शरीर जर्जर होणार आहे. हे शरीर जे आहे ते उत्पत्ती पावल्यानंतर एकदमच जर्जर होऊ शकत नाही, त्याचा एक कालावधी आहे. तर विशिष्ट कालावधीनंतर ते जर्जर होत जातं. आणि जर्जर होत गेल्यानंतर एका विशिष्ट वेळेला हे शरीर त्या आतल्या शरीरासाठी पोषक नसतं. आतला जो काही विषय आहे, आतलं जे काही शरीर आहे, हे सगळी शरीर जी आहेत या शरीराला हे शरीर पोषक राहत नाही जर्जर झाल्यानंतर. मग हे शरीर सोडलं जातं. हे शरीर सोडणार कधी? जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे आणि मग नूतन वेढीजे. जीर्ण वस्त्र झाल्यावर जसं आपण फेकून देतो त्याचप्रमाणे हे शरीर जीर्ण झालं. मग जीर्ण व्हायला कारण काही असो, जीर्ण म्हणजे आता जीर्ण शब्दाचा अर्थ शब्दशः घेतला तर जुनं झालं, पण जीर्ण शब्दाचा अर्थ सूक्ष्म आतल्या शरीराला उपयोगाला नसणं. मग ऍक्सिडेंट झाला तर हे शरीर जास्त कापलं गेलं, तोडलं गेलं तर ते जीर्ण आहे. जरी त्याचं वय 15 असलं किंवा त्याचं वय 25 असलं, म्हणजे 25 वर्षाच्या मुलाचा ऍक्सिडेंट झाला आणि शरीर त्याचं कापलं गेलं किंवा त्याला लागलं गेलं तर काय होणार? ते जर्जर झालंय. ते जर्जर म्हणण्यापेक्षा ते जीर्ण झालंय. आणि ते जीर्ण झाल्यामुळे ते आता त्याला उपयोगाला नाही, म्हणून तो जो मुलगा आहे 25 वर्षाचा तो खलास होतो, म्हणजे तो मरतो. आपण म्हणतो मेला. मेला म्हणजे काय झालं? त्याच्यातला जो जीव असतो ते शरीर सोडून निघून जातो. आणि जेव्हा तो निघून जातो तेव्हा त्याला कोणालाही विचारायची गरज नसते, आईला नाही, बापाला नाही, कोणाला नाही. जेव्हा या शरीरामधला जीव हे शरीर सोडणार आहे तेव्हा तो कोणालाच विचारत नाही. तुम्ही पण आणि मी पण विचारणारच नाही आपण कोणाला की जाऊ का, आता जातो. फार म्हातारी थकलेली माणसं म्हणतात की आता मी मरणार आहे, आता मरतो, आता मरणारच आहे, मरण येईलच आता माझं, अशी म्हणतात. ती फार थकलेली असतात. पण तसं अजिबातच नाहीये. तो म्हणला मरतो म्हणजे मरत नाही. आणि एखादा सकाळी कामाला गेला तर संध्याकाळी परत येत नाही, मेलेला असतो तो. कशामुळे? तो सांगून जातो का मरणार आहे म्हणून? नाही सांगून जातो. म्हणजे कुठलाही जीव जेव्हा हे शरीर सोडेल जीर्ण झाल्यानंतर, जीर्ण व्हायला कारण काही हो, ऍक्सिडेंट हो का जर्जर अवस्थेने जीर्ण हो, कुठल्याही रीतीने जीर्ण हो, जीर्ण झाल्यानंतर तो हे शरीर सोडणार. तो म्हणजे आपण हे शरीर सोडणार आहोत आणि कोणालाही विचारणार नाही. म्हणजे आपण मधल्या काळात काय करतोय? आता जेव्हा शरीर सोडायचंय तेव्हा कोणाला विचारत नाही,
आणि जेव्हा शरीर धारण केलं तेव्हा आपण काही कोणाला विचारून थोडी आलं येऊ का तुमच्या घरात. तुमच्या घरातली जेवढी लेकरं जन्माला आली आणि आपणही ज्या घरात जन्माला आलो हे सगळ्यांनी काही विचारून आली का ह्या घरात, की मी आता ह्या घरात जन्म घेऊ का हो? नाही विचारून आले. आणि सोडून जाताना विचारणार आहेत का जाऊ का हो? नाही. जन्म घेताना विचारून कोणी आलेलं नाही आणि जातानाही कोणी विचारून जाणार नाही. बरोबर का नाही? का कोणाची काळजी करणार आहे? मग आता ह्या आईला मी इकडे उदरात जन्म घेतल्यावर बरं वाटेल का म्हणून तिला विचारावं, ह्या बापाला विचारावं की तुमच्या पोटी जन्म घेतला तर बरं आहे का, तुम्हाला आवडेल का, असं काही विचारून आलो का आपण? नाही आलो. असं काहीच विचारलं नाही. आणि तसं विचारलेलं नाहीये म्हणून तर तो मुलगा बापाला फार त्रासदायक असतो किंवा नसतो. कारण त्याने थोडं विचारलं याला येऊ का नको म्हणून, नाही का? कारण बापाला जर विचारलं असतं तर बापाने कधी त्याला सांगितलं असतं तुझे गुण सांग कसे आहेत काय आहेत, विचारण्याचा चान्स असता. तर कुठल्या बापाला वाटतं की आपल्या पोराने आपल्याला त्रास द्यावा म्हणून? कुठल्या बापाला असं वाटतं की आपल्या मुलीने आपल्याला त्रास द्यावा म्हणून? आपले मुलं बाळ ही आपल्याला त्रासदायक व्हावी किंवा आपल्याला परेशान करणारी जन्माला यावी असं कुठल्या आईबापाला वाटतं? कुठल्याच आईबापाला वाटत नाही. मग जर समजा विचारण्याचा मोका असता की येऊ का तुमच्या घरात जन्माला, असं जर जीवाला विचारता येणार असतं तर बापाने आईने काय विचारलं असतं? तुझे गुण आमच्या सगळ्याशी जुळतात का नाही, नाही का? म्हणून आजकाल सगळ्या घरांमध्ये जे तंटा आहे किंवा हा गोंधळ उडालेला आहे सगळा, हे कारणच त्याला आहे की तो विचारून येतच नाही ना. कुठला जीव कुठे जन्माला जाईल हे सांगू शकत नाही. त्यावेळेची त्या नवरा बायकोची काय स्थिती असते, अधिक त्या वातावरणाची स्थिती काय असते, अधिक त्या कुठल्या एरियामध्ये ते लोक होते ह्याच्या जन्माच्या वेळेस, प्रथम जन्माच्या वेळेस, त्या सगळ्याचा परिणाम म्हणून तो जीव जन्माला आलाय. म्हणजे यांचं लग्न झालं हे गेले कुठेतरी दार्जिलिंगला, कुठेतरी गेले उटीला, ते कुठे ज्या ठिकाणी कुठे राहिले ते ठिकाण माहित नाही, काय तिथं तिथं विष बाधा आहे का तिथे अनिष्ट बाधा आहे, कुठली बाधा आहे काही माहित नाही, कशाचा संबंध नाहीये. आणि अशा सगळ्या गोंधळामधून त्याचा जन्म झाला. मग तो कुठला जीव आहे काय माहित नाही ना, ह्या बापाला माहिती ना आईला माहिती आहे का? माहित आहे. सृष्टीमध्ये तशी रचनाच केलेली नाहीये की आपल्या पोटी येणारं पोर हे कुठलं आहे, कुठून आलंय, नरकातून आलंय का स्वर्गातून आलंय का मृत्यू लोकातल्या किड्या मकोड्यातून आलंय, काहीच माहित नाही आपल्याला. आणि आपण अपेक्षा करतो हा मुलं आपलं चांगलं होईल, हे कसं करीन तसं करीन, आणि काही होत नाही तसं. कितीतरी म्हातारी डोकं वळवून घेतात म्हातारपणात, काय झालं आमचं वाटोळ झालं सगळं. लहानपणी बरं वाटतं, नंतर म्हातारपणात जास्त 90% मी म्हातारे पाहिलेत, 90 ते 99% म्हातारे पाहिलेत मी की डोकं वळवून घेतात मुलांमुळं. मुलीमुळे डोकं वळवून घेण्याची पण वेळ येते, पण मुलगी दुसऱ्या घरी जाते म्हणून एवढं टेन्शन राहत नाही. मुलगी जर स्वतःच्या घरी ठेवून बघा मग तुम्हाला मुलापेक्षा जास्त दुःखदायक होईल. आपल्या डोक्यावरचं ओझं तिकडे टाकून दिलं म्हणजे प्रश्न मिटतो. म्हणून लवकरात लवकर मुलीचं लग्न झालं की आई बाप खुश होतात, कारण की सगळा गोंधळ तिकडे जातो ना, आपल्याकडे काय राहत नाही. ते बघून घेतो त्यांचं ते. तर ही जी परिस्थिती आहे की जीव जेव्हा जन्माला आला, म्हणजे जेव्हा कुठला मनुष्य जन्मतो किंवा आपण जेव्हा जन्माला आलो तर आपण काही विचारून कुठे गेलेलं नाही की तुमच्या घरात जन्म घेऊ का नाही. म्हणजे आपल्या आईबापाला वाटत असतं हा शिकेल, फार मोठा होईल, खूप पैसा कमेल, आपल्याला देईन, हा झाला संन्यासी. झालं का नाही वाटत, नाही का? किंवा हा झाला महाराज, आता काय उपयोगाचा राहिला नाही. आईबापाला दुःखच. म्हणजे संन्यासी हो किंवा गुंड हो, दोन्ही वेळेस आईबापाला दुःखच आहे. कुठल्या आईबापाला वाटत नाही की आपला मुलगा हिमालयात जाऊन बसावा, आणि कुठल्या आईबापाला वाटत नाही की आपला मुलगा जगातला 1 नंबर गुंड व्हावा. काहीच वाटत नाही. आणि मधल्या स्थितीत राहिलेल्यांचं तर बरं आहे का असं म्हणेल एखादा. समजा एखादा एकदम बायको केली, मुलं बाळ आहेत आणि त्यांचं तरी सुखीचं आहे का, त्यांचं बरं चाललंय का? तुम्ही असं म्हणाल की मी 2 टोकं सांगितली, एक म्हणजे संन्यासी म्हणजे एकदम चांगला आणि एक गुंड म्हणजे सगळ्यात वाईट. मग मधल्या मुलांचा विचार करू. मधल्या मुलांनी ह्यांच्याप्रमाणे लग्न केलं, यांनीच पोरगी बघून दिली, यांनीच सांगितलं मुलं बाळ होऊ देत, मुलं बाळ झाली, आता ह्यांच्या घरात सुख आहे काय? नाही, 99% नाही. 99% म्हणतोय मी, 1% पण कमी करत नाही. ह्या सगळ्या खऱ्या गोष्टी आहेत, हे सगळं खरं आहे जे बोलतोय मी ते. ह्याच्यात मी काही खोटं सांगत नाहीये. आलं लक्षात? अशी परिस्थिती आहे, सगळीकडे हेच वातावरण आहे. का झालं असं? कारण काय? विचारून नाही आले. म्हणून आता पुढं जन्म घ्यायचा असेल तर काय करायचं? विचारायचं बापाला येऊ का तुमच्या घरात. म्हणजे इंद्राच्या दरबारात जर जन्म घ्यायचा असेल, स्वर्गात जन्म घ्यायचा असेल तर इंद्राला विचारायचं येऊ का. मग इंद्र म्हणेल तुझी लायकी आहे का? जर आपली लायकी असेल तर आपण कुठे जाणार? स्वर्गात. तो कशाला लायकी? त्याला अधिकारच नाही ना तो. जसं आपल्या आईबापांना अधिकार नाही कुठलं पोरग जन्माला घालावं त्याचं,
प्रयोग करतात लोक, मग गर्भसंस्कार करा, अमकं करा, तमकं करा, मग सगळं होतं. थोडं थोडं ते जुळल्यासारखं वाटतं, पण गॅरंटी नसते काही. ते फक्त पॉलिशिंग आहे, ते काही खरं नाही आहे. खरं नाही, ते पॉलिशिंग आहे फक्त. ती प्रयत्न आहे, तो फसवा किंवा हसवा प्रयत्न आहे, तो हसवणूक आहे. ती काही होत नाही तसं, कारण सांगूच शकत नाही. या वातावरणामध्ये अब्जावधी जीव आहेत, अब्जावधी, मोजता येणार नाही, भरगच्च भरलेले ते जीव आहेत इथे आत्ता या क्षणाला, सूक्ष्म रूपाने. सांगूच शकत नाही कुठला जीव कुठं फुटल. त्यामुळे विचारण्याचा प्रश्न येत नाही, आणि यांनी पण ऐकण्याचा प्रश्न येत नाही, आणि यांनी पण विचारण्याचा प्रश्न येतात, तू कोण आहे, काय कशाला आमच्या घरात जन्म घेतो. काय नाही, मग तो जन्माला आल्यानंतर 9 महिने तर लक्षातच येत नाही काही. 9 महिन्यानंतर बाहेर आल्यानंतर त्याचं ते बाह्य रूप बघून मग आई बापाला वाटतं, हा आपला पोरगा आहे किंवा आपली पोरगी आहे. आणि ते ज्याला तो आपला पोरगा किंवा पोरगी समजतोय, ते सगळं जे आहे ते काय, रवरव दुर्गंधी अमंगळ तिचा बांधा, चर्म घातलेवरी कुर्म कीटकांचा सांधा. हे ते जे कुठं होतं, त्या मातेच्या उदरात होतं. हे कुठं होतं सगळं, ते काय घेऊन आला का तो कुठून, नाही. ते त्याने त्याच्या भोवती लेंपलंय फक्त. म्हणजे माझं जे शरीर दिसतंय, हे शरीर मी फक्त लेंपलेलं आहे मातेच्या उदरात, आणि ह्याच्या आतमध्ये जो मी आहे तो या शरीरापासून पूर्णतः भिन्न आहे. पण या शरीराशी मी आता इतका तादात्म्य पावलोय की हे आणि मी एकच वाटतो, आणि बाहेरच्या लोकांना सुद्धा असं वाटतं हे म्हणजेच महाराज आहे. म्हणजे यालाच बाहेरचे लोक सुद्धा मीच समजतात, आणि मी सुद्धा यालाच मी समजतो. हा तादात्म्य अध्यास आहे. ही फसवणूक आहे. म्हणजे ही आपली स्वतःची पण फसवणूक आहे, आणि अख्ख्या जगाची फसवणूक आहे. जग सुद्धा कशाला समजतात महाराज, म्हणजे मी जो आहे तो कशाला समजतात, स्थूल शरीराला. म्हणजे सगळेजण, तुम्ही सुद्धा मी कशाला समजतात, स्थूल शरीराला मी समजतात. आणि बाकीचे लोक कशाला मी समजतात, ते सुद्धा स्थूल शरीरालाच मी समजतात. म्हणजे मी सुद्धा यालाच मी समजतो, आणि तुम्ही सुद्धा यालाच मी समजताय, नाही का. म्हणजे उभयतामध्ये हा गोंधळ आहे. तुम्ही जर मला प्रत्येक क्षणाला सांगायला लागले की बाबा रे, हे शरीर म्हणजे तू नाहीयेस, हे शरीर म्हणजे तू नाहीयेस, हे शरीर म्हणजे तू नाहीयेस, असं जर तुम्ही सांगू लागले, तर अख्खं जग तुम्हाला वेड्यात काढील ना. का नाही काढणार, काढेल का नाही काढेल, काढणार. किती लोक वेड्यात काढतील. 100 माणसं आणली आपण गोळा करून, आणि 100 माणसांना तुम्ही जर म्हटले की हे शरीर मी नाही असं जर म्हणाले, तर मला सांगा 100 पैकी किती लोक तुम्हाला म्हणतील बरोबर आहे. किती म्हणतील, कोणीच नाही म्हणणार. कदाचित एखादा म्हणेल. म्हणजे 99% लोक म्हणतील हा वेडा आहे. पण साधू संत असं सांगतात काय, ज्या साधू संतांच्या नावाखाली लोक इकडे एवढं थोतांड करतात, एवढे उड्या मारतात, साधू संतांच्या नावाखाली पंढरपूरला जा, आळंदीला जा, देऊला जा, हे सगळे नखरे करतात, हे सगळं दाखवतात, त्या साधू संतांनी काय लिहिलंय ते मानत नाहीत का, मानतात? ते मानतात का? स्थूलोहम कृशोहम हे आहे का? आपण साधू संतांनी कधी कुठेही सांगितलेलं नाही की हे शरीर तुम्ही आहात. त्यांनी साधनं जी सांगितली ती साधनं सुद्धा त्यांनी या शरीरातला मी समजून करायला सांगितलेलीच नाहीये मुळात. का सांगितले? साधनं जरी परमार्थात दिसत असली, तुम्ही नामस्मरण करा, हे करा, ते करा, हे सगळी जरी साधनं दिसत असली तरी स्थूल शरीराला मी समजून करायला सांगितलेलीच नाहीत खरी. आता ज्या ठिकाणी तसे सांगितल्यासारखं दिसतंय ते दुर्दैवाने सांगावं लागलंय. मुळात शरीराला मी समजून ते करायला सांगितलेलं नाही, हे पहिलं लक्षात घेण्यासारखं आहे. असो, हे जे शरीर आहे, हे शरीर आपण धारण केलं, हे शरीर आपल्याला प्राप्त झालं, मातेच्या उदरापासूनचा हा आपला प्रवास सुरू झाला, जन्म. आणि तिथून पुढे मरण. मरण म्हणजे काय? मरण म्हणजे हे शरीर जीर्ण झाल्यानंतर सोडायचंय. आणि जीर्ण म्हणजे केस पिकले म्हणजे जीर्ण नाही, तर जीर्ण म्हणजे जेव्हा ज्या क्षणाला वाटेल आपल्याला हे उपयोगाचं नाही आपल्या, त्या दिवशी आपण कोणालाही न विचारता याला सोडणार आहोत. तुम्ही सुद्धा, मी सुद्धा. कधी सोडणार आहे आपण याला? ज्या क्षणाला आपल्याला लक्षात येईल की हे आपल्या उपयोगाचं नाही, त्या दिवशी ते जीर्ण आहे. अशी व्यापक व्याख्या याची केली जीर्ण शब्दाची, तरच याची संगती लागेल. नाहीतर तुम्ही जर म्हणाल की जर्जर, तर मग नाही. मग तरणी माणसं का मारतात, नाही का? लहान पोरं का मारतात? त्याला काही कारण दिसत नाही. मग म्हणून ही व्यापकता लक्षात घ्यावी संगती लावण्यासाठी, की जीर्ण म्हणजे ज्या दिवशी आपल्याला हे शरीर नकोसं होईल कुठल्याही कारणाने, त्या दिवशी आपण हे सोडणार. ते सोडल्यानंतर पुढे काय होईल हा भाग निराळा आहे.
जन्माच्या आधी काय होतं हा भाग निराळा आहे. काही लोक जन्माच्या आधी काहीच मानत नाहीत, काही लोक जन्माच्या नंतर काही म्हणत नाहीत. मेल्यानंतर कोणी बघितलंय? एन्जॉय. एकदम साधा कॉन्सेप्ट आहे माणसाचा. हुशार माणसं काय करतात? हुशार माणसं आहे ती, यांना हुशार समजतात. व्यवहारामध्ये हुशार कोणाला समजतात? अरे पूर्वजन्म कोणी पाहिलाय आणि मेल्यानंतर कोण काय पाहणार आहे, ह्याला आपण समजतो हुशार. व्यवहारामध्ये हुशार कोण आहेत? शहाणे कोण आहेत? आपल्याला जे दिसतंय तेवढंच खरं. हे सगळं दिसतंय आणि हे सगळं एन्जॉय करा, हेच खरं आहे असं समजणाऱ्यांना आपण हुशार समजतो. मग एखादा जर म्हटला अरे बाबा आपण मागून कुठून आलोय नक्की, नाही का, आणि आपण कुठे जाणार याचा विचार कर, तर हे लोक ह्याच्याकडे वेड्यासारखे बघायला लागतात. खरे हा काहीतरी भलतंच बोलतोय, कारण हे जे दिसतंय ह्याला नाही, तो त्याच्या आधी म्हणतोय काहीतरी आणि नंतर पण काहीतरी असं म्हणतो. मग त्याच्या विचार करण्यामध्ये हा ठरतो फिलॉसॉफर, म्हणजे हा तत्वज्ञानी आहे असं ठरतं. आणि मग हा तत्वज्ञानी आहे म्हटल्यानंतर बाकीचे लोक त्याला वाळीत टाकतात म्हणजे वागताना त्याच्या वाळीत टाकतात. त्याच्याकडे पाहण्याची दृष्टी बदलते सगळ्यांची. हा काहीतरी मोठा महाराज दिसतोय किंवा हा काहीतरी मोठा तत्वज्ञानी दिसतोय. आणि मग असं म्हटलं की मग यांचे जे वागणं आहे ह्याच्यात ह्याला बसताच येत नाही. मग हा असंच का राहतो, मग तसंच का राहतो, एवढं शहाणपण शिकवतो तो वडापाव का खातो. प्रश्न काय बघा, तत्वज्ञानी आहे मग हा वडापाव का खातो, किंवा मग असेच कपडे का घालतो. तत्वज्ञानी झालं म्हणजे काय त्याने भगवे कपडे घालायचे असतात? हे सगळे नियम ते लावायला लागतात. सहजपणे इतकं सहज आहे जगामध्ये की सांगता येत नाही. कारण तो काहीतरी वेगळा बोलायला लागला ना. वेगळा बोलायला लागलाय म्हणजे लोकांच्या अपेक्षा असतात त्यांनी वेगळंच काहीतरी करायला पाहिजे. मग अशा जटा वाढल्या पाहिजेत किंवा अंगाला भस्म लावलं पाहिजे, असं काहीतरी कल्पना सुचायला लागतात. आणि मग हा नकळतपणे बाजूला तो फ्लोच्या. आणि मग यांचा एक ग्रुप तयार होतो. यांचा ग्रुप कुठे नसतोच, आणि हे कुठे जंगलात गुहेत ते कुठेतरी जाऊन बसतात. म्हणजे ते का जाऊन बसतात? त्यांना अशांतता वाटते यांच्यामध्ये, कारण हे त्याला अशांत करतात. डोकं खातात ना त्याचं. तो असंच करातो तसंच करातो, हेच का खातो तेच का खातो, बोलतो तो एवढ्या गप्पा आणि करतो तर काय. असं सगळ्या गोंधळामुळे हा तत्वज्ञानी जगाच्या बाहेर जातो. आणि जगाच्या बाहेर गेल्यामुळे इथे या ठिकाणी जी जनता ही पुन्हा मूर्खांचा बाजार तयार होतो. म्हणजे जी माणसं जनात राहून जनाचं प्रबोधन करायला पाहिजे त्या माणसांना गुहेत जाऊन बसावं लागलं. ज्या माणसांनी जनतेला सांगायला पाहिजे अरे बाबा खरं काय खोटं काय, हे कसा प्रपंच आहे, नक्की का चाललंय, हे सगळं ज्यांनी सांगायला पाहिजे होतं ते लोक यांच्या वैतागाने गुहेत जाऊन बसतात. प्रसंगी अंगावरचे कपडे फेकून देतात. ते काही घेणं देणं राहत नाही, काय याचं तरी करायचंय असं त्यांची वृत्ती तयार होते. आलं लक्षात? असा हा मोठा गोंधळ आहे. परमार्थ जो आहे हा परमार्थ तर फारच निराळी गोष्ट आहे. आपला विषय सुरू आहे जन्म आणि मरण. जन्म, आपण जन्माला आलो, मरणार आहोत. हे दोन्ही खोटं आहे का खरं आहे? तुम्ही जन्माला आले खरं आहे का खोटं आहे? जन्माला आले खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. बरं, मरणार आहात का नाहीये? मरणार आहे. पण यातली कुठली गोष्ट तुम्हाला आवडते? तुम्हाला कुठली आवडते? सगळ्यांना कुठली आवडते? तुम्हाला म्हणजे सगळ्यांना, आपल्या सगळ्यांना कुठला या दोन पैकी काय आवडतं सांगा मला? जन्म. आणि काय आवडत नाही? मरण. जन्म झाले की लोक असले आनंद उत्सव साजरा करतात. जन्म झाला की काय होता? कोणाला सांगू नका, कळलेलं असतं सगळ्यांना जन्माला आला. कोणाला सांगू नका तुम्ही. आणि जन्माला आल्यानंतर आनंद उत्सव. बरं, एखादा मेला तर कोणाला सांगू नका, कळलेलं असतं सगळ्यांना मेला. फ्लेक्स बिक्स लावायची गरज नसते, ते आजकाल लावायला लागले. फ्लेक्स लावला म्हणजे मेला नाही, तो मेलेला आहे आधीच. किंवा ते कार्ड पाठवलं नाही तरी मेला असतो. नाही कळवलं तरी कळलेलं असतं सगळ्यांना, आहे की नाही? म्हणजे कोणाला माहिती नाही दिली तरी मेलेला असतो, बरोबर का नाही? पण मरण मात्र आवडत नाही. मग इकडे एकदम विरुद्ध होतं. जन्मल्यानंतर आनंद उत्सव आणि मेल्यानंतर दुःख. मरणाच्या काळामध्ये मरणामध्ये दुःख, जन्मतानामध्ये आनंद. म्हणून जन्मायला सगळ्यांना आवडतं आणि जन्मलेले सगळेजण पुढे मरणार आहेत हे विसरून जातात. जन्माच्या आनंदामध्ये हा आनंद इतका भयानक आहे, जन्माचा आनंद. कारण आपण जन्मलो त्यावेळेस आपला आनंद साजरा नाही करता आला. आपल्याला काही कळतच नसतं. आपण फक्त अजून सुप्त अवस्थेत असतो. जन्माला आलेलं पोरग पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, कदाचित 5व्या वर्षी हळूहळू ते पुढे 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 सुप्त अवस्थेतून बाहेर येतं. पण आधी त्याला काहीच कळत नसतं. हे बाकीच्या लोकांनाच आनंद होतो आणि तेच नाचू लागतात.
पहिल्या वर्षाच्या पोराला दुसऱ्या वर्षाच्या पोराला जन्माला आलेल्या काहीही कळत नसतं. ते सगळे आईबापाचे सभोवतालच्या लोकांचे भाव असतात आणि ते त्याच्यातच नाचू लागतात. त्याला काहीच कळत नाही. ते आपल्या त्याला काहीही माहीत नसतं हे काय करतायत नक्की. तो जो आनंद आहे तो आनंद पुढे तो मुलगा सुद्धा घेत 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 मग त्याला लक्षात यायला लागतं. मग बाकीचे सगळे जे आहेत हे सगळा आनंद घेत घेत अख्खं आयुष्य सगळेजण जन्माचा आनंद साजरा करत राहतात. आपल्या जन्माचा आनंद झाला की दुसऱ्याच्या जन्माचा, दुसऱ्याच्या झाल्या की तिसऱ्याच्या जन्माचा, तिसऱ्याच्या झाल्या की चौथ्याच्या जन्माचा, अशा सगळ्यांच्या जन्माचा आनंद उत्सव साजरा करता 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 आपलं मरण कधी येतं हे लक्षात येत नाही. काय होतंय, हा जन्माचा आनंद साजरा करता करता आपला मृत्यू कधी आला हे लक्षात येत नाहीये. आणि मृत्यू हे तर दुःख आहे, कारण मरण ही काही आनंदाची गोष्ट आहे असं कोणालाच वाटणार नाही. जो मनुष्य अत्यंत यातना भोगतो स्थूल शरीरामुळे त्यालाच फक्त वाटतं की हे शरीर सोडावं, मरावं आता बस. पण बाकी जिथपर्यंत हे शरीर चांगलं सुदृढ आहे, या शरीरापासून सगळे भोग मस्त भोगता येत आहेत, तिथपर्यंत या शरीराविषयी आपल्याला कधीही कंटाळा येणार नाही. तिथपर्यंत आपल्याला हे शरीर सोडावं वाटणारच नाहीये. जेव्हा या शरीरापासून आपल्याला त्रास सुरू होईल तेव्हा, तो भयानक होईल तेव्हा, त्याची भयानकता वाढेल तेव्हा आपल्याला वाटेल हे शरीर सोडावं. मग तेव्हा मरावं असं वाटेल. तेव्हा मरावं वाटणं हे सुद्धा नाईलाजाने मरावं असं वाटेल. याच्यासाठी नाही की मरण्याची फार हौस आहे. म्हणजे जीव देणारा मनुष्य जो आत्महत्या करतो आपण म्हणतो, तो सुद्धा काही हौसेने करत नाही, चला आता हौस आहे म्हणून आत्महत्या केली नाही. भयानक दुःख तयार होतं, अत्यंत उद्वेग तयार होतो, मन उद्विग्न होतं. अशा या भयानक स्थितीमध्ये तो आत्महत्या करतो. म्हणजे दुःख आहे तिथे, मरण हे दुःख आहे. आणि जन्माला येणं हा आनंद आहे. जन्माला येणं हा आनंद दुसऱ्यांसाठी आहे. तो जो जन्माला येतो त्याच्यासाठी नसतोच तो मुळात. त्याला रडण्यापलीकडे कुठली अक्कल नसते. हळूहळू तो शांत होत जातो आणि बघत जातो. मग सगळं बघत 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 मग त्याच्या आतमध्ये असलेले संस्कार उद्भूत होत जातात आणि मग तो रडतो हसतो, रडतो हसतो, मरेपर्यंत हे चक्र चालू राहतं. सुरुवातीला तर फक्त रडतो. जन्माला आलेलं मूल फक्त रडतं, काही करत नाही दुसरं. आणि बाकी सगळे मात्र हसत राहतात, हसत राहतात, हसत राहतात. आणि हा रडत राहतो, रडत राहतो, रडत राहतो. मग यांच्या हसण्याचा परिणाम म्हणून हळूहळू त्याचं रडणं कमी होतं आणि मग तो पण हसू लागतो. आणि मग त्याला लक्षात येतं नाही असं नाहीये, फक्त हसणं नाही फक्त रडणं नाही, मग ते दुहेरी चालतं. म्हणजे सुख आणि दुःख, सुख आणि दुःख, रडणं आणि हसणं, रडणं आणि हसणं, असा आपला अख्खा संसार चालतो. हे कुठपर्यंत? मरेपर्यंत. जन्म आणि मरण. एका टोकाला आनंद दिसतोय दुसऱ्यांना, पण स्वतःला मात्र काय? जो जन्माला येतो त्याला काय? मातेची उदर कुहरी, सुनी विष्टेच्या दाथरी, जठरी नवमासवरी, कष्टला जय. कष्टला, हा कष्टला शब्द महत्वाचा आहे. कष्टला, कष्टला जय म्हणजे जो. मातेच्या उदर कुहरी, सुनी विष्टेच्या दाथरी, जठरी नवमासवरी, कष्टला जय. गर्भीची जे व्यथा, का जे झाले उपजता, ते काहीच सर्वथा नाठवे जो. काय? गर्भीची जे व्यथा, का जे झाले उपजता, हे काहीच सर्वथा नाठवे जो. नवमास कष्टलासी, 10व्याने प्रसूत झाली, येताच कर्मजाड मान तुझी अडकली. आकांतू ते जननीये, दुःखे धाय मोकली. आकांत, आकांतू ते जननीये, दुःखे धाय मोकली. स्मरा त्या हरिहरा, ध्यायी कृष्ण माऊली. मातेच्या उदरामधून आपण बाहेर येताना कुठल्याही प्रकारचा आनंद उत्सव साजरा केलेला नाही आपण. हे बाकीचे लोक साजरा करतायत. दुःखाची घटना आहे ती. हे काय? आपल्यासाठी, जन्माला येणाऱ्यासाठी ती दुःखाची घटना आहे. कारण त्याच घटनेतून पुढे मरणाचं दुःख भोगायचं आहे. ही दूरदृष्टी माणसाला नाहीये. ज्या दिवशी आपण जन्माला आलो त्याच दिवशी मरणाचं दुःख आपल्या समोर आहे. कधी आहे मरणाचं दुःख? कधी आहे? ज्या क्षणाला जन्म घेतला त्या क्षणाला मरणाचं दुःख समोर आहे आपल्या. आणि हे मरणाचं दुःख आपण लक्षात घेत नाही असं 13व्या अध्यायात ज्ञानदेवांनी अनेक रीतीने समजावून सांगितलंय. पण ही बाकीची जी जनता आहे ती मूर्ख आहे. ती लोक आपल्याला ते दुःख लक्षात येऊ देत नाहीत. ते आनंद उत्सव साजरा करून आपल्याला विसर पाडतात त्याचा. काय करतात?
हे सगळे काय करतात, त्याचा विसर पाडतात आपल्या जन्माचा. जन्माचा म्हणजे चांगली गोष्ट नसून कशाचा, दुःखाचा. कारण जन्म ही कुठल्याही जीवासाठी दुःखदायक बाब आहे, सुखकारक बाब नाही. तुम्ही कितीही जरी त्याला हो म्हटलं तरी सुद्धा नाही. ते सुख कोणाला आहे, उरलेल्या बाकीच्यांना, जे स्थिरावलेले या जगतामध्ये, या वातावरणामध्ये जे स्थिरावलेत, शांत झालेत जरा, त्यांना ते सुख वाटतंय. पण जो जन्माला येतो त्याला अजिबात ते सुख नसतं, त्याला ते सुख नाही, त्याला रडण्यापलीकडे काही नाही आहे. आणि त्याला पुढे शेवटी काय भोगायचंय, मरण. का तो जन्माला, जन्म घेतला की मरण आहे, जन्म घेतला की मरणाचं दुःख भोगावंच लागतं. जन्माला जन्मताना सुख नाही हे साधू संत सांगतात. जे स्थिरावलेले आहेत त्यांना सुख दिसत असेल, त्यामध्ये त्यांना दिसतं सुख. गोंडस पोरग जन्माला आलं, असं झालं तसं झालं, हे सगळं सुख यांना दिसतंय, ते नाही असं नाहीये. पण त्याला नाहीये, ते यांना आहे, बाकीच्यांना. म्हणून हे बाकीचे आनंद उत्सव साजरा करतायत, तो नाही करत आहे, तो साजरा करत नाही, हे बाकीचे करतायत. आणि हे सगळे बाकीचे त्याला डुबवायला कारण आहेत, त्याला संपवायला कारण आहेत. ते संपवायला म्हणजे कसे, कारण ते त्याला आपलंसं करून घेत आहेत. मधल्या काळामध्ये जो भ्रम आहे, सुख आणि दुःखाचा गोंधळ लक्षात न येणं, हा जो भ्रम आहे, त्याच्यासारखं त्याला करण्याचा ते प्रयत्न करत आहेत. आणि होतं तसंच. मग काय होतं, हळूहळू तो पण विसरून जातो. काय, दुःख, दुःख ही जी कल्पना आहे, दुःख कशाचं, जन्माचं, जन्माचं दुःख तो विसरून जातो. आणि जन्माचं दुःख विसरल्यामुळे बाकीचे लोक त्याला सांगतात की बाबा रे, कारण दुःख विसरायचं म्हणजे काय करावं लागेल, कुठलं तरी सुखाचं आमिष दाखवावं लागेल. एखादं दुःख विसरायचं असेल तर आपण काय करतो, एखादे सुखाचे आमिष दाखवतो, म्हणजे दुःख विसरलं जातं. संसार हा जो एवढा मोठा अस्ताव्यस्त पसरलेला संसार आहे, या संसारातले असंख्य पदार्थ, विविध प्रकारचे पदार्थ जे आहेत, या पदार्थांकडे त्याला आकर्षित केलं जातं. आणि या सगळ्या पदार्थांकडे बघून त्याला असं वाटायला लागतं की हे सगळे पदार्थ खरं सुखकारक आहेत, आणि आपल्याला जे दुःख, ते दुःख एवढं महत्वाचं नाहीये. मग या पदार्थांच्या भोगामध्येच सुख आहे असं वाटायला लागतं. आणि या पदार्थांचा भोग घेत 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 असताना त्याला नंतर हळूहळू लक्षात यायला लागतं की ह्याच्यातही सुख नाहीये खरं. अतिभोग पदार्थांचा झाल्यानंतर म्हणा किंवा काहीतरी कारणाने म्हणा, त्याला लक्षात यायला लागलं की ह्याच्यामध्ये सुख नाहीये खरं. आणि हे जेव्हा त्याला लक्षात येत जातं, तिथपर्यंत कदाचित तो म्हातारा झालेला असतो, किंवा कदाचित तो तिथपर्यंत जीर्ण झालेला असतो, मरण येतं. काही काही लोक तर मरायला टेकतात, मरताना सुद्धा त्यांना लक्षात येत नाही की असं होतं. मंद बुद्धीचा परिणाम येतो. बुद्धी नाहीये त्यांच्याकडे, बुद्धिहीन मती मंद आहे त्यांची. बुद्धी ही त्यांची इतकी तमगुणाची आहे, इतकी रजगुणाची आहे. रजगुणाच्या प्रभावामुळे, तमगुणाच्या प्रभावामुळे त्यांच्या बुद्धीला हे लक्षात मरताना सुद्धा येत नाही. हा जो खेळ आहे, हा खेळ मरताना सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. इतकी दुर्दैवाची गोष्ट. यासाठी कोणाचंही काम नाही, हे याला सत्व लागतं शरीरामध्ये. शरीरामध्ये सत्वगुणाची बुद्धी लागते. सत्वगुणाची बुद्धी जर शरीरामध्ये नसेल तर हे लक्षात येणार नाही. मी किती ओरडलो तरी, माझ्यासारखे ओरडून किती गेलेत आणि किती येतील पुढे माहित नाही मला पण. तर जर बुद्धी अशी असेल, ती बुद्धी जर तशी तयार झाली, तर मग लक्षात येतं की हे जे आहे हे जन्म चांगला नसून, हा जन्म घेणं हे चांगला नसून, पुढे मरण जे येईल ते सुद्धा काही चांगलं नाही. मरणाला वाईट समजणारे आहेत, पण जन्माला वाईट समजणारे नाहीत लोक. फक्त मरण वाईट नाही, तर ज्या कारणाने मरण तुम्हाला आलं तो जन्म वाईट आहे. मरू का मरणार आपण? मरायला कारण काय? निमित्त कारण काही असेल, पण मरायला कारण काय? जन्म घेतला म्हणून. जन्मच घेतला नसता मरण्याचा प्रश्न कुठे येतोय? म्हणून अजातवादावर जावं लागतं. अजात म्हणजे जन्म नसणे, आणि अजातवादावर गेला की अमर होत असतो. तिथपर्यंत अमर होता येत नाही. अजातवाद हा शेवट आहे. ज्यावेळेस अजातवाद लक्षात येईल तेव्हा अमरत्व प्राप्त होईल. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळं आधी लक्षात घेतलं पाहिजे. याच्यासाठी तुमचा व्यावहारिक विषय जो आहे तो बंद करायला मी सांगितलेलं नाही. काय लोकांना असं गडबड होते, गडबड झाली, महाराज आता सगळं उलट पालट करून टाक. त्याचा आणि याचा काहीही संबंध नाहीये. तुम्ही काय कपडे घालता, काय खाता, कोणाशी कसं बोलता, याचा आणि जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा काही संबंध नाही. तुम्ही कुठलेही कपडे घाला, कुठलंही अन्न खा,
मग शास्त्रात जे सांगितले सात्विकच खा, असेच कपडे, ते तुमची बुद्धी सरळ करण्यासाठी आहे फक्त, बाकी त्याच्या पलीकडे काही नाही त्याचा उपयोग. फक्त बुद्धी तुमची फारच विचित्र आहे म्हणून ते सरळ करण्यासाठी तो प्रयत्न आहे, फारच वाकडे तिकडे झालेले असतात म्हणून. नाही तर त्याचा तसं पाहिलं तर प्रत्यक्षात या अजातवादासाठी काही उपयोग नाही. जन्म आणि मरण, जन्म घेतला की मरण येणार हे नक्की. मग काय घेऊ नका? जन्म घेऊ नका. जन्म घ्यायचं नाही, परत पुन्हा जन्म नाही, पुन्हा जन्म घ्यायचा नाही. असा जन्म घ्यायचा नाही की ज्या जन्मामध्ये दुःख आहे. असा गर्भवास नको की ज्या गर्भवासामध्ये दुःख आहे. आपण अशा गर्भवासात प्रवेश करतो कायम की ज्या गर्भवासामध्ये रव दुर्गंधी आहे. आपण अशा गर्भवासामध्ये जन्म घेतो की ज्या गर्भवासामध्ये काय दुःख आहे, क्लेश आहेत. व्यवहारातले साधारण आणि शहाणे माणसं जी आहेत ती ह्याच्या विरुद्ध बोलतात. तू कुठे जन्मलास मग एवढं सांगतो तर? आणि साधू संतांनी कुठे असं सांगितलंय का? जेवढे भारतातले प्रमुख साधू संत आहेत, भारतामध्ये असलेले प्रमुख साधू संत, ह्या सगळ्यांनी हे सविस्तर वर्णन केलेलं आहे. संत कबीर असो, श्रीराम असो, वसिष्ठ मुनी असो, ज्ञानदेव महाराज असो, भारतामधल्या प्रमुख भगवंतांच्या अवतारांनी आणि साधू संतांनी हे सविस्तर वर्णन करून ठेवलेलं आहे. ज्यांच्या पाया तुम्ही पडता, एक तर त्यांच्या पाया पडणं बंद करा, नाही तर हा विषय लक्षात घ्या. काहीतरी एक करावं लागेल. पाया पडू नका नाही त्यांच्या. आपलं सरळ ब्रिटन अमेरिकेच्या लोकांसारखं राहा. जर तुम्ही त्यांना मानताय तर त्यांनी काय सांगितलंय हे लक्षात घेतलंच पाहिजे. आणि त्यांनी सांगितलेलं एकच गोष्ट लक्षात ठेवून बसले तर काही हाताला लागणार नाही. तर जन्म आणि मरण, हे जन्म आणि मरण जे ह्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टी काय आहेत? आपल्याला जन्म आपल्याला झालाय हे तर नक्की आहे. जन्म झाला की मरावं लागणार हे त्रिवार सत्य आहे. ह्या दोन खऱ्या गोष्टी आहेत. याच्यापासून पळून काय होणार आहे? काही काही लोक म्हणतात नाही हे कशाला जन्म मरणाचा फेऱ्याचा विचार करायचा आहे. अरे बाबा हे खरं आहे. याच्या पलीकडे मधल्या काळात तू जे करतोय सगळं थोतांड आहे. तुझं लग्न झालेलं असू दे नसू दे, तुला मुलं बाळ असू दे नसू दे, तू खात असो पित असो काय करत असू दे, ते सगळं थोतांड आहे. हे सगळं पाण्यात जाणार आहे. खरं काय? तू मरणार आहेस हे खरं आहे. बाकी तू मध्ये जे काही करतोय हे सगळं थोतांड आहे. पण लोक याला थोतांड समजत नाही, याला खरं समजतायत. आणि मरण आणि जन्माचा विषय याला मात्र थोतांड समजू लागले. यासारखी दुर्दैवाची गोष्ट काय? जे खरं आहे त्याच्याकडे लक्ष नाही. आणि मधल्या काळात जे सगळं पाण्यात जाणार आहेत, पाण्यावर ओढलेल्या रेघोट्या, पाण्यावर काढलेली रांगोळी, समुद्राच्या काठाला तयार केलेला किल्ला, जसा लाटेच्या प्रवाहात वाहून जातो तसं आपलं आयुष्य संपणार आहे सगळं. आपण जे निर्माण केलं, जे आपण भोगतो आणि जे आपण भोगणार नाही, हे सगळं काय होणार आहे? असंच वाहत जाणार आहे, वाहून जाणार आहे. आणि ह्यालाच खरं समजतो आपण. इथून मागे आपण जे काही भोगलं, इथून मागे जे काही आपण केलं, इथून मागे जे काही आपण करत आलेलो आहोत, इथून पुढे जे काही करणार हे सगळं संपणार आहे. हे काहीच राहणार नाही याच्यामध्ये. मग खरं काय? हे खरं नाहीच आहे मुळात. मग ह्याचं हे भोगावं नाही का? ह्या भोगण्याचं तुम्ही भोगताय त्याच्याबद्दल काहीच हे नाहीये. तुम्ही भोगू नका असं कोण सांगितलं तुम्हाला? हे खरं नाहीये हे लक्षात घ्या. खरं मृत्यू आहे. मृत्यू हेच खरं सत्य आहे. मृत्यू जर सत्य असेल तर मृत्यू यायला कारण हा जन्म आहे. जन्म झाल्याशिवाय मृत्यू होऊ शकत नाही. आणि मृत्यू हे त्रिवार सत्य आहे. मग जर मृत्यू सत्य असेल तर मृत्यू आणि जन्म यांच्या मधल्या काळात जो आपण गोंधळ घातला हा मूर्खपणाचा गोंधळ आहे. इथे सावध व्हा. काय करायला पाहिजे? सावध व्हायला पाहिजे. सावध व्हा. जे काही चालू आहे ते काही बंद करू नका. जसं जगताय तसंच जगत राहा. घर बायको नवरा मुलं बाळ जे काही असेल ते सगळं तसंच चालू राहू द्या. पण हे लक्षात घ्या बाबांनो, हे लक्षात घ्या की जन्म आणि मरण हे दोन खरे आहेत. हे काय? हे दोन खरे आहेत. मधल्या काळातला गोंधळ सगळा खोटा आहे. कितीही प्रिय असलेली माणसं आपल्या सभोवताली जमा झाली आणि आपण आता मरतोय तरी आपण यांचा विचार करू शकत नाही आणि हे आपल्याला वाचू शकत नाही. आपण मरतोय आणि सगळे जमा झाले, जेवढे आपल्याला प्रिय वाटतात सगळे जमा झाले, 50 100 200 सगळे नातेवाईक गोळा करून बसा. तुम्ही मरताय आता. काय करतील ते? काही करू शकणार नाहीयेत. माता पिता बंधू बहिणी कोणी न पावती निर्वाणी, इष्ट मित्र सज्जन सगळे ही तर सुखाची मांडणी, एकलाच मी दुःख भोगी कुंभपाक जाचणी, तेथे कोणी न सोडविती एका सद्गुरु वाचून.
हे कोणीही आपल्याला वाचवणारे नाहीत. निर्वाण समयाला यांचा काही उपयोग नाही असं ज्ञानदेवांचा अभंग आहे. पूर्वजन्मी म्या पाप केले ते बहुत विस्तारले, विषय सुख नाशिवंत भोगिता तिमिर कोंदले. 84 लक्ष योनी फिरता दुःख भोगले, धर्म जागो सदैवाचा जेबा परोपकारी. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी. आपण आंधळे आहोत, आपल्याला दृष्टीची गरज आहे. ही दृष्टी आहे, हे काय डोळे वगैरे नाही. दृष्टी म्हणजे ज्ञान आहे, हे समजून घेतलं पाहिजे. या सगळ्या समजण्याने तुमच्या रोजच्या जगण्यामध्ये काही बदल करू नका. लोकांना ती भीती असते पहिली. मला खूप वेळा सांगावं लागतंय, बाबांनो तुम्ही जे जगताय ते जगा, त्याच्यात याच्यात काही संबंध नाही. फक्त दृष्टी बदल आहे, संसार बदलायचं नाहीये. अंग शरीर काय बदलणार आहे आपण, ह्याच्यात काय बदल करणार आहे? ह्या घरामध्ये कशाला बदल करायचा? तुम्हाला वाटलं रंग द्यायचा तर द्या, तुम्हाला वाटलं चांगले पडदे लावायचे तर लावा, तुमच्याकडे पैसे आहे ना, फर्निचर पाहिजे तेवढं करा. त्याचा आणि परमार्थाचा काही संबंध नसतो. पण लोकांना असं वाटतं मग महाराज काय म्हणतील, फर्निचर करू का नको करू? अरे फर्निचर कर नाही तर करू नको, दृष्टी बदल. दृष्टी, ज्ञान दृष्टी पाहिजे आपल्याला, ही लक्षात घ्यायची आहे. तुम्ही जगताना कुठलाही बदल करू नका. तुम्हाला जसं जगायचं तसं जगा, काय करायचे ते करा. पण काय लक्षात घ्यायचंय? दृष्टी, ज्ञान. आणि तुम्हाला जर असं वाटत की घराला रंग दिल्यावर मला ज्ञान होणार नाही, मग नका देऊ रंग, नाही का? घरात फर्निचर केल्यानंतर जर मला ज्ञान होणार नाही, नका करू फर्निचर, त्यात काय एवढं विशेष आहे? पण त्याचा आणि याचा काही संबंध नाही. मी खूप वेळा सांगतोय तुम्हाला, कारण सगळ्यात लोकांना पहिली भीती आहे, कारण इथून गेल्यानंतर लोक ह्याच भीतीमध्ये असणार. आता महाराजांनी सांगून दिलं, आता आपल्याला कसं जगायचं, नक्की काय कसं जगायचं ते जगा. त्या जगण्याचा त्याचा काही संबंध नसतो. पण समजा या जगण्यामध्ये तुम्ही इतके अस्थिर आणि अशांत होत असाल की तुम्हाला हा विचारच करता येत नाही, तर मग तुम्हाला काहीतरी परमार्थातली साधनं करावी लागतात. एखाद्याला योग मार्गाने, एखाद्याला कर्म मार्गाने, एखाद्याला नामस्मरण, हे सगळी साधनं का करावी लागतात? कारण या संसारामध्ये आपण इतके अस्थिर आणि अशांत आहोत. रात्रंदिवस तळमळ आहे आपल्याला. संसार दुःखमुळे चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कुठे, रात्रंदिवस तळमळ. आपल्याला विविध कामांमुळे, विविध माणसांमुळे, विविध पदार्थांमुळे रात्रंदिवस तळमळ आहे. हे करू का, ते करू, असं करू का, तसं करू. नुसत्या या तळमळीमध्ये आपण मरतोय. हे तर जगणे येणे नावे मरणाचे आले असे. जगतोय कुठले, मरतोय रोज. मरतोय तेव्हा तर जगाच्या दृष्टीने मी मरणार आहे. पण आता इथे बसला असं एक तरी आहे का ज्याला रोजचं मरण नाहीये? कोणाला सासूमुळे त्रास, कोणाला सुनेमुळे त्रास, कोणाला भावामुळे त्रास, कोणाला संपत्तीमुळे त्रास, कोणाला कशामुळे त्रास माहित नाही. म्हणजे रोजचं जगणं हे जगणं नुसतं म्हणायचंय. आपण जर नीट बघितलं तर हे लक्षात येईल, आपण जे म्हणतोय की जगतोय, हे आपण फक्त स्वतःला समजावतोय किंवा दुसऱ्याला समजावतोय जगतोय. पण रात्रंदिवस तळमळ आहे. कारण काही, प्रत्येकाची बसलेल्या इथे प्रत्येकाची कारणं निराळी आहेत मरण्याची. म्हणजे आपलं मरण सुरू आहे, रोजच मरतोय आपण. जगतोय कुठले? जगण्याच्या नावाखाली मरण सुरू आहे. आणि हे जगणं अशा प्रकारचं, म्हणजे मरणयुक्त जगण्यामध्ये एक दिवस खरेच मारणार आहोत. काय साध्य करणार आहे? काय साध्य करणार? काय साध्य केलं काय आपण? काही नाही. झिरो. आपल्या हातात काही नाही. जन्माला येताना काही नाही, जाताना काही नाही. खाली हात आला, खाली हात गेला. काही नाही. दोन्ही टोकाला काहीच नाही. पण दोन्ही टोकाला दुःख आहे. मी आधी सांगून ठेवलंय, खाली हात आला आणि खाली हात गेला हे जगाच्या दृष्टीने आहे. पण जेव्हा आला तेव्हा दुःख घेऊन आला मरणाचं, आणि जेव्हा जातोय तेव्हा पुन्हा जन्म घेण्याचं दुःख घेऊन जन्माला येणार, नाही का? जन्माला आला तर कसा आला? खाली हात आला नाही, जगाच्या दृष्टीने खाली हात आला. जेव्हा जन्माला आला तेव्हाच मरणाचं दुःख हातात घेऊन आलाय. आणि जेव्हा मरणार तेव्हा खाली हात जातोय, पुढे पुन्हा जन्मण्याचं दुःख घेऊन मरणार आहे. कारण पुनरावृत्ती. आणि हे इतकं भयानक जन्म मरणाचा फेरा आहे की हा फेरा लक्षात येऊ नये. किती वेळा जन्म यावे, किती वेळा पावे फजिती. तुकोबाचा अभंग आहे. किती वेळा जन्म यावे, किती वेळा पावे फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी. विठोबाला शरण का जायचंय? काही लोक पंढरपूरला फार हौशेने जातात. मला फारच कौतुक वाटतं अशा लोकांचं. असं दाखवतात का काय पंढरीचा वारकरी, वारी चुको नेदी हरी. एवढी गर्दी, एवढा गोंधळ. पण तुकोबाने शरण जायची आधी काय सांगितलंय? कंडिशन आहे. कोण शरण गेला विठूशी? कोण जावं शरण विठूशी? जो जीव
भ्याला, जीव भ्याला तोच शरण गेला विठूशी, तोच खरा विठूला शरण जातो. हे बाकीचे नुसते थोतांड करणारे आहेत, म्हणून हे परमार्थ करणारे नाही. तुम्ही जाऊ नका तिथे, काही गरज नाही, तिथे जायची पण गरज नाही असं तुकोबाने पुढे सांगितलंय. कारण काया ही पंढरी, आत्मा हा पांडुरंग, म्हणून तो आत्मा लक्षात येणं गरजेचं आहे, तिथे जाणं गरजेचं नाही. आणि गेला तरी कसा गेला पाहिजे, असा गेला पाहिजे. मग लोक म्हणतात तुकोबाने सांगितले सुखे घालावे गर्भवासी. तुका म्हणे आम्हासी सुखे घालावे गर्भवासी. लोक म्हणतात बघा त्यांनी सांगून ठेवलंय, अरे त्यांनी सुखरूप गर्भवासात घालायला सांगितलं. मी अनेक वेळा हा सांगत असतो, सगळे कीर्तनकारांनी वाट लावून टाकली महाराष्ट्राची पूर्ण, आणि काही मूर्ख अभ्यासकांनी सुद्धा वाट लावून टाकली. तुकोबाने सांगितलं की सुखे घालावे आम्हासी. कुठलं सुखे घालावे आम्हासी? कुठे? सुखरूप गर्भवासात. गर्भवास जो सुखरूप आहे अशा गर्भवासात घाल. कुठल्या जगातला गर्भवास सुखरूप आहे? ज्ञानोबाने लिहिल्याप्रमाणे गर्भवासाचं वर्णन बघा मदालसेमध्ये. मदालसे नावाचं जे ज्ञानदेवांचे अभंग आहेत त्याच्यामध्ये गर्भवास म्हणजे काय लक्षात येईल. तुकोबाने ते सांगून ठेवलेलं आहे. मग किंवा संत कबीरांनी सांगून ठेवलेलं आहे, प्रभू रामचंद्रांनी हे सांगून ठेवलेलं आहे, वसिष्ठ मुनींनी सांगून ठेवलेलं आहे, व्यासांनी सांगून ठेवलंय, आद्य शंकराचार्यांनी सांगून ठेवलंय. असा भारतातलं कुठलंही आपण ज्यांना वंदनीय समजतो असं कोणच राहिलं नाही ज्यांनी सांगितलेलं नाहीये. मग अशा सगळ्यांनी सांगून ठेवलंय की गर्भवास हा वाईट गोष्ट आहे. मग तुकोबा काही गर्भवास हा दुःखकारक गर्भवास मागतच नाहीये. ते म्हणतात काय? सुखे घालावे आम्हासी. कुठे? गर्भवासी. तुका म्हणे गर्भवासी. कुठल्या? सुखे घालावे आम्हासी, म्हणजे सुखरूप असलेल्या गर्भवासात मला घाल. आणि जगात सुखरूप वस्तू कोण आहे? सगळे लोक, कुठलाही धर्म असो, कुठलाही पंथ असू द्या, कुठलाही संप्रदाय असू द्या, सगळ्या धर्माचं, सगळ्या संप्रदायांचं, सगळ्यांचं एक मत आहे की भगवंत फक्त सुखरूप आहे. काय आहे का नाही हे माहित नाही, पण जो काही सुखरूप पदार्थ आहे. मग इथे तुकोबाने काय असं लिहिलेलं नाही की कुठं मला कुठल्या तरी वैकुंठाला घाल किंवा या विशिष्ट देवतेकडे नेऊन सोड, असं नाही. त्याने काय सुखरूप असलेला गर्भवास. आता हा काही कुठल्या धर्माचा नाही, कुठल्या पंथाचा नाही, नाही का भारतीयांचा नाही, का अमेरिकेचा नाही. सुख ही गोष्ट जी आहे, सुख ही कुठल्या धर्माची गोष्ट आहे काय? इथे कुठला आलाय धर्म? धर्म नाही, पंथ नाही, काही नाही. सुख म्हणजे सुख. सुख हे सगळ्यांसाठी असतं. तो मुस्लिम आहे का हिंदू याचा काय संबंध आहे इथे? काही संबंध नाही. स्त्री आहे का पुरुष आहे काय संबंध आहे? माणूस आहे का कुत्रा आहे काय संबंध आहे? देव आहे का नरकातला एखादा दैत्य आहे काय संबंध आहे? सुख ही शब्द सगळ्यांना कॉमन आहे, सगळ्यांसाठी येतो. मग सुख जो आहे तो असं सुख पाहिजे, असा गर्भवास पाहिजे की त्या गर्भवासामध्ये फक्त सुख आहे. आणि असा गर्भ फक्त एकच आहे, तो कुठला आहे? भगवंत. भगवंत रूपी गर्भ असा आहे. गर्भ म्हणजे काय असतो? ज्या ठिकाणी पासून सगळं निर्माण होतं. हे अख्खं सृष्टी ज्या ठिकाणाहून निर्माण झाली त्या गर्भाला भगवंत असं म्हणतात. भगवंत हा गर्भ आहे आणि भगवंत हा सुखरूप गर्भ आहे. म्हणून भगवंत रूपी सुखरूप गर्भामध्ये मला पोहोचव असं तुकोबा सांगतात. तिथे मला सोड, तिथे मला पोहोचव, आहे की नाही, असं म्हणतात. मग काही ठिकाणी त्यांनी जर म्हटलंय की मला जन्म दे, मग मी नामस्मरण करील, मी अमकं करील, तमकं करील, त्याची कारण काय? तुम्ही ऐकणं म्हणून. कारण त्यांनी आधी सांगून ठेवलं अधिकार तैसा करू उपदेश. त्याच्यामुळे काही लोक ऐकायलाच तयार नाही म्हणून त्यांना मधली काहीतरी साधनं सांगावी लागली. याचा अर्थ त्यांनी दुसरीकडे जे सांगितले ते खोटं आहे असं होत नाही. ती मधली साधनं करावी लागतात, कारण ऐकेना मनुष्य म्हणून. तर आपल्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा सगळ्यांनी हे लक्षात घ्या, एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्ही जे जगताय त्यामध्ये बदल करू नका. आणि महाराज आले म्हणून काही देखावा करू नका, किंवा महाराजांच्या समोर आल्यानंतर लगेच चेहरा पाडून बसणं, कपडे वेगळे घालून येणं, असले प्रकार करू नका. नाही तर महाराजांसमोर आले की टाचणीने शिवलेल्या साड्या किंवा शर्ट आणि बाहेर गेले की मग एकदम गॉगल, रिबॉकचा शूज, असलं काही करू नका. जसं बाहेर जागतात तसंच जागा, त्याने काही फरक नाही पडत. मी कोणालाही कधी सांगत नाही की असं राहा तसं राहा, तुमचं तुम्ही समजताना माझ्या समोर येता. लक्षात. चेहरा पाडून बसणं, कपडे बदलणं, खाण्यातले बदल दाखवणं, असलं काही करू नका. तुम्हाला वाटेल ते खा, फक्त अभक्ष करू नका, कारण ते आपल्याला मान्य नाही. अपेय आणि अभक्ष हे दोन मात्र आपल्या संप्रदायात मान्य नाही, आपल्या संप्रदायात मान्य नाही, म्हणून आपण ते खाणार नाही, आपण ते पिणार नाही. हे फक्त तत्व संप्रदायाचं लक्षण आहे म्हणून पाळा. बाकी तुम्ही काही खा, पाणीपुरी खा, वडापाव खा, नंतर लाल तिखट खा, नाहीतर लाल तिखटाचा गोळा रोज घशातून आतमध्ये होता. काय होईल ते तुमचं तुम्हाला कळेल नंतर, मी नाही सांगत त्याच्यात. ह्याचा परमार्थाचा काही संबंध नाहीये. कारण काही लोकांना टेन्शन येतं, महाराज आले तर सगळ्यांना जेवण एकदम पानचट करावं लागणार.
मग ज्या लोकांना तिखट खायचं असतं, ज्यांना खारट खायचं असतं, ते म्हणतात हे बावळट महाराज आहे, म्हणू शकत नाहीत. पण मग यांना शिव्या देतात घरच्यांना, त्यांच्यासाठी तुम्ही असं करता, आमच्यासाठी असं करता, ते तुम्हाला जास्त प्रिय आहेत. होतं, माझ्या मागे फार वाद असतात, ते मला सगळं माहिती आहे. काही करू नका असं, त्यांना लाल तिखटाचा एवढा गोळा द्या, रोज खाऊ द्या त्यांना, आपोआप डॉक्टर सांगेल आणि मग ते बंद करतील. तिथपर्यंत नाही बंद करणार, नाही का? एकदम उळव्याधीचा त्रास वाढला किंवा आल्सर झाला पोटामध्ये, मग करतील ना बंद, मग जाऊ द्या, करू द्या. त्यामुळे त्याचा आणि याचा काही संबंध आहे का? काही संबंध नाही. खऱ्या परमार्थात त्याचा काही संबंध नाही. अर्थात काही प्रमाणात गुण बदलतातच, कारण जेवढं आपण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की सात्विक अन्न काय, राजसी काय, तामसी काय, ज्ञानदेवांनी लिहून ठेवलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये, आपल्याला माहित आहे की ना. अतिउष्ण तीक्ष्ण वृक्ष विदाहिना, हे सगळं जे आहे अन्न, हे राजसी तामसी अन्नामधलं जे आहे ते आपल्याला योग्य नसतं. म्हणून शक्यतो ज्यांना जन्म मरणाचा फेरा चुकवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्यांनी शक्यतो सात्विक आहार घ्यावा. पण बाकीच्याला काय खायचं तो त्याचा प्रश्न असतो, तो इकडे नाही येऊ शकत. आणि सगळ्यांना कसं घेऊन जाणार आपण? सगळेच जण एका दिशेने कसे जाऊ शकतील? सगळेजण एकाच मार्गाने कसे जाऊ शकतील? जाऊ शकत नाही. हट्ट कशाला, नाही का? सगळ्यांना कारण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाता येत नाही, कारण प्रत्येकाचं अनंत जन्माचं कर्म त्याच्यासोबत चित्तात असतं. आलं लक्षात? पण मग मग वादविवाद किंवा असं गोंधळ होतं, कारण कसं असतं, द्वैत तयार होतं ना, तिथं द्विधा मनस्थिती. अहो, दोन माणसांची काय आपली स्वतःची द्विधा मनस्थिती. बऱ्याच वेळा मन आपलं म्हणतं इकडे जाऊ, आणि दुसरं मन काय म्हणतं इकडे जाऊ, नाही का? हे करू का नको करू, हे आपलं द्विधा स्थिती असते. मग दुसरा जर माणूस आला तर काय होणार आहे? गोंधळ होणारच का नाही? मग त्यात काय नवल आहे? म्हणून आई बापाने लेकरू काय म्हणतं आणि लेकराने आईबाप काय म्हणतात, ह्यांचा जो गोंधळ आहे हा का जगतभर आहे. परमार्थ करणाऱ्यांच्याच घरात असं नाहीये. काही लोक म्हणतात तुम्ही तर फार एवढं महाराजांना मानता, हे करता ते करता, आरती म्हणतात, ज्ञानेश्वरी वाचता, तरी तुमच्या घरात गोंधळ. त्यापेक्षा आम्ही काहीच नाही करत. मग त्यांच्या घरात गोंधळ नाही का? असं जगातलं कुठलंही घर नाही, असं कुठलंही शरीर नाही की ज्याच्यामध्ये मन जे तळमळ करणार नाही. परमार्थ करणारा मनुष्य सुद्धा तळमळ करतो आणि संसार करणारा मनुष्यही तळमळ करतो. या दोघंही तळमळ करतात, त्यात काही नवल नाहीये काही. आलं लक्षात? त्यामुळे हे जे काही साधारणपणे माणसाला चुकीचे वाटणाऱ्या गोष्टी आहेत, समज आहेत, हे पहिले झटकल्याशिवाय काय हे करणार आहे? मला बऱ्याच वेळा प्रश्न पडतो, हे सगळं बंद करावं आणि पहिल्यांदा हेच सांगावं की पहिल्यांदा जगायचं कसं. आपल्याला जयाचे आहिक धड नाही, त्याचे परत्र पुसो काही, नाही का? आधी संसार करावा, आधी संसारामध्ये कसं जगायचं हे कळलं पाहिजे. कसं जगावं संसारामध्ये? आताचा जमाना कसला आहे? आता परमार्थ सोडून काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. आताचा काळ कुठला आहे? रामराज्य आहे. मग दरवाजाला लॉक लावो की नाही लावो? का दरवाजाचे सगळे काड्या उघड्या ठेवायच्या आणि झोपायचं आरामात? इथे जमन का? कोणीतरी येऊन तुमचं सगळं लुटून नेऊन जाईल. वेड्यासारखं वागून जमेल का? रामराज्य आहे का हे? तो काळ आहे का आता? नाही. बरं, आता जेव्हा रामाचा काळ होता, म्हणजे कृतयुग म्हणा, त्रेतायुग म्हणा, द्वापर युग म्हणा, या कुठल्याही युगामध्ये त्या काळामध्ये जी कपडे लोक घालत ते आता घालतील का? घालावीत का? मग कुठली घालायला पाहिजे? आत्ताची जे असेल ते घालायला लागणार. त्याला काय करावं? त्याच्यात काय एवढं विशेष आहे? पण हट्ट धरला, मी म्हटलं नाही मी पितांबर नेसूनच बसणार, जमल का? तुला घालायचं तर घाल, पण तू हट्ट नको करू की पितांबरच घालून फिरेन, नाही की नाही? असं जर केलं तर अडचणी येईल ना. आणि ती येत आहेत. या अडचणी सोडवण्यामध्ये आपल्याला परमार्थ वाटतोय. दुर्दैव काय झालंय, या अडचणी सोडवण्यात परमार्थ वाटायला लागला लोकांना. परमार्थ कुठं गेला बाजूला? काळाची एक गती आहे, काळानुरूप राहा, काळानुरूप खा. काळानुरूप म्हणजे काय? काळ आणि प्रकृती यांच्यानुरूप आपल्याला जगावं लागणार आहे. प्रकृती जसं असेल तसं खावं, प्रकृती जशी असेल तसं राहावं. काळ जसा असेल तसं राहावं, काळ जसं असेल तसं खावं. सगळे लोक जर आपले जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून असतील, तुम्ही घाला, त्यात काही नवल काही नाहीये, त्यात परमार्थाचा काही संबंध नाहीये. पण सगळे जर आता धोतर शर्ट घालून असेल, तुम्ही धोतर शर्ट घालून राहा, त्यात काय नवल आहे? नवल काहीच नाही त्याच्यामध्ये. सगळे लोक आता जर आपले पाणीपुरी खातात, तुम्ही खा पाणीपुरी. आता समजा सगळे लोक स्वीट खातायत, म्हणजे गोड खातायत, मग तुम्ही काय करावं? तुम्ही गोड खात्यात, काय नवल आहे? पण समजा तुम्हाला डायबिटीस असेल तर खावा का? तुमची प्रकृती त्याला मान्य करत नाहीये म्हणून नका खाऊ. हे आपल्याला कळतं ना. मग आता गोड खाल्ल्यानंतर महाराज काय म्हणतील असं जर तुम्हाला वाटायला लागलं तर महाराज काय संबंध तरी आहे का? काही नाही. वाटतं बऱ्याचशा लोकांना गोंधळ आहे म्हणून सांगतोय. मग ही साडी घातली किंवा हा शर्ट घातला, ही पॅन्ट घातली तर महाराजांना काय?
कारण आता महाराजांना भेटायचं. कारण चुकून जर महाराज रस्त्यात तिथे त्यांना काय वाटणार? त्याचा काही संबंध नाही बाबा. ह्या गोंधळात अडकू नका. काय खायचंय, कसं राहायचंय हे काळ आणि प्रकृती याच्यानुसार तुमचं तुम्ही ठरवा. मी फक्त तुम्हाला एकच गोष्ट सांगतोय की दृष्टी, ज्ञान दृष्टी प्राप्त करा. बाकी मी तुमच्या व्यवहारामध्ये तुम्हाला कुठलाही बदल करा किंवा करू नका हे सांगत नाही. हे तुमचा वैयक्तिक विषय. समजा मी तुम्हाला चुकून बघितलं आणि रागावलो तरी ते मनावर घेऊ नका. किंवा आनंदाने नाचू लागलो मी तुमचं कृत्य बघून तरी ते मनावर घेऊ नका. लक्षात, त्याचा काही संबंध नाही. काय करायचं आपल्याला फक्त ज्ञानदृष्टी पाहिजे. आणि ज्ञानदृष्टी पाहिजे म्हणजे ही दृष्टी बदल जो आहे हा बदल कशामध्ये करायचा आहे? आहार किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत त्या साधनांचा आपण एवढा विचार नाही करत आहे. आपण विचार करतोय जन्म आणि मरण या दोन गोष्टींचा. मधल्या काळातला विचार मी जास्त सांगत नाहीये, तो तुमचं तुम्ही ठरवा कसं करायचं. पण जन्म आणि मरण या दोन गोष्टीचा मात्र विचार तुम्हीही करा आणि तुमच्या सभोवतालच्या तुमच्या सोबतच्या लोकांनाही शिकवण्याचा प्रयत्न करा. ते ऐकतील याची काही शाश्वती नाही. हट्ट करू नका. मी जर हट्ट करायला लागला इथे बसलेला प्रत्येकाने आता जन्म मरणाचा फेरायचा विचार करायचाच असं म्हटलं, माझ्या पदरी काय मिळेल? दुःख. काय मिळेल? दुःख तयार होईल मला, नाही का? हट्ट नाहीये, फक्त सांगायचं काम आहे. मी फक्त सांगतोय तसं तुम्ही पण एखाद्याला सांगा. पण एखाद्याला बळच सांगायला लागलं तर? मी तुम्हाला कोणाला बळच बोलवलंय? कोणाला आमंत्रण दिलं इथे? मी तर कळमकरांना पण सांगून ठेवलेलं आहे. तुम्ही मला म्हटले चाल निघालो, आपल्याला काही इथंच बसायचंय का? नाही. त्यांनी ज्या दिवशी म्हणलं हे बंद, आपण चालले दुसऱ्या घरात. दुसऱ्या घराला म्हटलं तर तिसऱ्या घरात, नाही म्हटलं तर रस्त्यावर गाड्यांची गर्दी असेल तर झाडाखाली नसेल तर गुहेत. नाही आला कोणी तर तिथंच राहू, त्याला काय? म्हणजे याचा आणि त्याचा काही संबंध नाही. आलं लक्षात? याचा आणि त्याचा काही संबंध आहे का? नाही. सांगायचं, आपण जे दुसऱ्यांना सांगतो हे सांगताना हट्ट करू नका. कारण बऱ्याच घरांमध्ये बऱ्याच लोकांमध्ये मागे गोंधळ आहे. त्यांना असं वाटतं की आता महाराजांनी सांगितलं, मी अजून 4 लोकांना सांगतो आणि त्यांनी नाही ऐकलं की मी त्यांना फार रागावतो. असंच नाही, तसंच नाही म्हणजे हा गोंधळ उडून जातात माझ्या पाठीमागे आणि परमार्थ राहतो बाजूला आणि हा गोंधळ निस्तरण्यामध्ये त्यांचीच नाकी नऊ येतं. मला तर काही माहितच नाही, आहे की नाही? तर असा हट्ट काही करायचं नाही. आपल्याला फक्त एकच काम करायचं, आपली ज्ञानदृष्टी जागृत करायची. ज्ञानदृष्टी हरपली, आता ती काय करायची? आपल्याला ती जागृत करायची, म्हणजे ज्ञानदृष्टी प्राप्त करायची. त्यासाठी भगवंताला आपण शरण आहोत. ज्ञानदृष्टीमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो आहे जन्म आणि मरण. बस हाच. जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय. जन्म आणि मरण म्हणजे काय आहे या दोनच गोष्टींचा विचार करायचा. मधल्या काळात कसंही जागा, त्याचा एवढा विषय महत्वाचा नाही. जन्म म्हणजे काय, मरण म्हणजे काय आणि हे कसं चुकवता येईल. त्यातला जन्म निघून गेला, आता जन्म आपल्या हातात आहे का? आता जन्म झाला म्हणजे आत्ताचा. आता आपल्या या जन्मातलं काय हातात आहे आपल्या? फक्त मरण आपल्या हातात आहे. मग हे मरण येऊ देऊ नका. बस एकदम सोपं काम आहे. काय करायचं? मरण येऊ द्यायचं नाही, मरायचं नाही. तुम्ही मेले की जन्म होणार, मरायचं नाही. आपल्याला फक्त काय करायचंय? मरायचं नाहीये. जगाच्या दृष्टीने मरा तुम्ही, पण खरे मरायचं नाही आपल्याला. हेच फक्त परमार्थ आहे. परमार्थ म्हणजे काही नाही, फक्त आळंदी पंढरीला जाणे हा परमार्थ नाही. ज्ञानेश्वरी वाचणे हा परमार्थ नाही. ते तर फक्त साधनं आहेत. त्यांच्याद्वारे आपल्याला काय करायचंय? मरण आमचे मरून गेले, आमचे मरण पाहिले आम्ही आमच्या डोळा. आपलं मरण आपण आपल्या डोळ्याने पाहून शिल्लक राहायचं. आणि असं शक्य आहे का? हो, साधू संतांनी ते सांगितलेलं आहे. म्हणून तुम्हाला मरता येणार नाही. मरू नका. मेला की जन्म होईल, मरायचं नाही. काय करायचं नाही? मरायचं नाही. आपल्याला फक्त हे आपलं टार्गेट आहे. बाकीचं मधलं जाऊ द्या, काय असेल ते असेल. मग हे मरायचं नाही हे साध्य करण्यासाठी जे करावं लागेल ते करा. मग त्यासाठी आपल्या अधिकारानुरूप साधनं करायला लागतात. मग त्यासाठी साधू संतांनी अनेक साधनं सांगून ठेवली आणि ती पण अधिकारानुरूप सांगितली. म्हणून प्रत्येकाचा अधिकार भिन्न असल्यामुळे जे साधन यांना करावं लागतं ते यांना नाही, आणि जे यांना आहे ते यांना नाही, आणि यांना आहे ते यांना नाही, आणि यांना आहे ते त्यांना नाही. प्रत्येकाचं साधन भिन्न आहे. म्हणून एवढी साधनं दिसतात. अनेक साधनं का दिसत आहे? ते कारण प्रत्येकाचा अधिकार भिन्न असल्यामुळे त्याला प्रत्येकाला वेगवेगळे साधन आहे. परंतु आपल्याला लक्षात काय ठेवायचं? आपला शेवट कुठे आहे? मरण
मरण जे आहे ते मारणं, मरणाला मारता आलं पाहिजे. लोका काळ खाय आम्ही दिला माथा पाय. त्या काळाच्या माथ्यावर पाय देणं याला म्हणतात वारकरी संप्रदाय. हे आपलं कर्तव्य आहे. बाकीची कर्तव्य दुय्यम आहेत. पोरीला सांभाळायचंय, पोराला सांभाळायचंय, संसार चालवायचा आहे, हे सगळे जे काही तुम्ही करता हे सगळे दुय्यम आहे. ते बंद करू नका, ते चालू द्या, त्याच्यात काही विशेष नाहीये, ते काहीच विशेष नाहीये, ते सगळेच करतात. पण हे करत असताना हे लक्षात घ्या, आपल्याला काय करायचंय, मरणाला मारायचंय. मग आता उद्या एखादा माझ्या काळाला मला सांगा ना प्लीज, आम्हाला मरणाला कसं मारावं, मरणाला कसं मार. आता मी काय सांगू लगेच तुला, असं सांगता नाही येत ते. तुम्ही जर एखाद्या डॉक्टरकडे गेले आणि त्याला म्हटले मला हा असा असाचा आजार झालाय, आता तुम्ही सांगा मला कसं याचं समूळ उच्चाटन करू, तो काय लगेच सांगू शकतो का काही? तू नाही सांगत. तो म्हणे बघ ही औषध आहे बाबा, ही घे आणि खात राहा. मग किती दिवस खाऊ? तू 2 आठवडे खा. 2 आठवडेच खाऊ का? मग त्याच्यानंतर खायला नाही लागणार का? कुठल्याही डॉक्टरकडे मनुष्य जेव्हा आजार घेऊन जातो तेव्हा त्या डॉक्टरला पहिल्यांदा हेच म्हणतो की हा आजार मला पुन्हा कधीच नाही झाला पाहिजे. काय म्हणतो? काय हेतू असतो? साधी सर्दी होऊ दे आपल्याला. सर्दी किती साधा आजार आहे. जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो त्याला काय म्हणतो आपण? काय वाटत असतं आपल्याला? ही सर्दी पुन्हा व्हावी का नाही व्हावी? कधीच होऊ नये असं तू औषध दे. मला सांगा असं होतं का? कधी झालंय कधी? असं कधीच होत नाही. पण तरी आपण डॉक्टरकडे गेल्याशिवाय राहतो का? मग डॉक्टरवरचा विश्वास उडला का आपला? नाही. म्हणजे कुठलाही आजार जेव्हा आपण घेऊन जातो वाटत असतं समूळ उच्चाटन व्हावं, पण नाही होत तरी सुद्धा आपण ते करतोच. तसं इथे नाहीये. इथे समूळ उच्चाटन आहे. पण जसं डॉक्टरकडे पुन्हा पुन्हा जायची तयारी असते तशी शास्त्रग्रंथ, सद्गुरू यांच्या साह्याने पुन्हा पुन्हा हे करण्याची आपली तयारी पाहिजे. तेव्हा यात मात्र नक्कीच समूळ उच्चाटन होतं. काय होतं? यात मात्र समूळ उच्चाटन नक्कीच होतं. आणि हे समूळ उच्चाटन होण्यासाठी म्हणजे मरणाचं दुःख संपूर्णतः संपण्यासाठी आपणा सर्वांना शास्त्र आणि सद्गुरूची अपेक्षा आहे, त्यांची गरज आहे. योग्य शास्त्र आणि योग्य सद्गुरू आपल्याला प्राप्त हो, त्यासाठी आपल्याकडून जे काही अपेक्षित साधन असेल ते नीट हो, ही अत्यंत गरजेची गोष्ट आहे. आलं लक्षात? हे सगळं आपण सगळ्यांनी साध्य करावं, म्हणजे मरण मारण्यापर्यंतचा हा प्रवास आपल्याला साध्य करता यावा. यासाठी आपणाला भगवंत सहाय्य करो. भगवंताच्या कृपेने, त्याच्या कृपेनेच आपल्याला योग्य ते साधन निवडता यावीत आणि त्या साधनावर आरूढ होऊन त्या साधनांच्या पलीकडे आपल्याला पोहोचता यावं. यासाठी त्याच कृपाळू भगवंताची कृपा आपणा सर्वांवर हो, ही त्याच्या चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्याच कृपेने निर्माण झालेले चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्ण विराम. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगत गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.